नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे जी आता तनिष्का आहे, तनिष्काला आणि विकेंद्राला इकडे जी उर्मिला असते ती दोघांना एकत्र बघते आणि आता तिला सगळं सत्य समजतं. नक्की काय ट्विस्ट घडलंय ना, बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता सगळेजण जेवण करत असतात. तर आता मालती आई, रत्नाकाकीन ते आता उर्मिला त्या तनिषाला म्हणतात, "काय गं तनिषा, अगं तू आता लग्न कर ना. असं का राहतेस? किती दिवस राहणार आहेस? अगं लग्न करायचं ना." तर आता तनिषा म्हणते, "लग्न करून काय करणार आहोत? मला नाही करायचं लग्न. एकटी सिंगल लाईफ आहे ना, मला आज जगायची आहे. मला एकटीनंच राहायचं आहे." "अहो काय करायचं लग्न करून? तो सासरवास सहन करायचा की काय करायचं? मला अजिबात नाही आवडत लग्न करायला. मी एकटीच राहणार आहे," असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की "असं नसतं तनिष्का." तर आता लगेच राणी म्हणते की "हो ना तनिषा मॅडम, असं नसतं अहो. तुम्हाला लग्न झाल्याशिवाय त्याच्यात काय आनंद आहे, काय नाही. एकमेकाला कसं समजून घेतलं पाहिजे, सुख-दुःखात कशी साथ दिली पाहिजे, हे कसं समजेल हो तनिषा मॅडम?" असं राणी म्हणते. तर आता तनिषा म्हणते की "मला नाही आवडत पण लग्न करायला. इंद्राला विचारा नाही तर." इंद्र म्हणतो की "हो जाऊ द्या ना, तिला नसेल आवडत लग्न करायचं तर कशाला तुम्ही उगाच तिला बळजबरी करताय. नका तिला बळजबरी करू," असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतात की "हो ना, बळजबरी नका करू तिला." असं म्हटल्यावरती आता लगेच तनिषा म्हणते की "हो." तर आता सगळेजण जेवण वगैरे करतात आणि आता रूममध्ये सगळेजण निघून जातात. तर इकडे आता राणी आणि इंद्र पण त्यांच्या रूममध्ये येतात. तनिषा ही त्या उर्मिलाच्या रूममध्ये जाते. त्या दोघी बोलत असतात, उर्मिला आणि तनिषा. उर्मिला म्हणते, "तनिषा खरंच तू चांगला डाव आखलाय हा, राणीला आणि इंद्राला वेगळं करण्याचा." तर आता लगेच तनिषा म्हणते की "हो, मी संपवून टाकणार ते दोघांचं नातं. त्या दोघांना वेगळं करणार आहे मी. मला नाही आवडत ते. मी लवकरच ह्या घरची महाडिकांची सून होणार आहे आणि इंद्राची बायको होणार आहे," असं तनिषा म्हणते. तर आता लगेच उर्मिला म्हणते की "काय वेडी आहेस ना ती राणी खरंच. तिला स्वतःचा संसार मोडायला काही वाटलं नाही का? ती स्वतःचा संसार मोडण्यासाठी मला इथे घेऊन आली आहे," असं तनिषा म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की "हो ना, खरंच तिला काहीच कसं कळलं नसेल. ती तुला खुशाल इथे घेऊन आली आहे," असं म्हणते. तर आता जी तनिषा आहे, ती तनिषा म्हणते की "हो, हे बघा मी तुम्हाला एक सांगू का? मला आता लवकरच त्यांना वेगळं करायचं आहे. मी बघा काय करेल आणि काय नाही," असं सांगते. आणि इकडे आता जे राणी आणि इंद्र असतात, तर ते दोघे एकमेकाशी बोलतात. राणी इंद्राच्या डोळ्याला चष्मा लावते आणि म्हणते, "इंद्र सर तुम्ही काळजी करू नका. आता आपणच घ्या आषाढी एकादशी आहे ना उद्या, आषाढी एकादशीपासून आपलं नातं अजून घट्ट होईल. आपण ना देवाला जे साकडं घातलं होतं, आपल्या घराला काही लागलं असेल का, आपल्या घरावर काही संकट येणार असेल, ते लवकरच साकडं घालून आपण दूर करूयात," असं म्हणते. "उद्या आषाढी एकादश आहे," असं बोलतात. आणि आता लगेच ती म्हणते की "इंद्र सर काय हो, तुम्हाला खरंच वाटतं तनिषा मॅडमसारखं? तुम्हाला पण माझं असं ओझं झाल्यासारखं वाटतं का? संसारात अडकल्यासारखं वाटतंय का?" तर आता इंद्र म्हणतो, "नाही गं राणी." आता इंद्र मनातल्या मनात म्हणतो, "राणी काय बोलू मी तुझ्याशी? मला काहीच कळत नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे," असं तो विचारातच गुंगलेला असतो. तर इकडे सकाळी सकाळी राणी ही तिथे तुळशीला पाणी घालते, देवाची पूजा वगैरे करते. इंद्र तिकडून जॉगिंगवर येतो आणि राणी लगेच म्हणते, "इंद्र सर मला तुमचा खूप राग आलाय. मला नाही बोलायचं तुमच्याशी. मला का नाही घेऊन गेले हो तुम्ही जॉगिंगला?" असं म्हणते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की "अगं राणी, काय मी गेलो होतो असंच, माझ्या लक्षात नाही राहिलं. सॉरी ना." तर आता लगेच ती म्हणते की "हो, चला लवकर आवरा, आषाढी एकादश आहे आज," असं बोलतात. आणि इकडे आता रत्नाकाकी आणि मालती ती आतमध्ये असतात. तर राणीचा दिवा विझतो. त्या म्हणतात की "काहीतरी अपशकुन घडणार आहे राणी." तर राणी म्हणते, "नाही घडणार काही, तुम्ही काळजी नका करू." रत्नाकाकी आणि मालती आई म्हणतात, "हे बघ राणी, आता आम्ही इकडे देवाचे नैवेद्य वगैरे करून घेतो. तू जा तोपर्यंत बसीत काय आवरायचं तर बघ. कारण की तू किती काम करणार गं एकटी," असं म्हणतात. आणि त्या दोघी आता स्वयंपाक करायला लागतात. तर इकडे आता जी राणी आहे ती राणी आता खूप खुश असते. आणि मालती जी ही असते तनिषा, ती आता वेगळाच प्लॅन करत असते. तनिषा आणि उर्मिला नक्की आता काय ट्विस्ट घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.